स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. कशा आहात मैत्रिणींनो सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ. आज तुमच्याशी मस्त मी पराठा शेअर करणार आहे. चला तर आपण साहित्य कृती काय काय लागते ते पाहू. तर सुरुवातीला मी 2 कांदे घेतलेत, मोठे छान बारीक चिरून घेतले आणि नंतर पातेलं ठेवलं गॅसवर. त्याच्यात 1 पळी तेल टाकले, जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी तडतडली की कांदा घेतला टाकून, थोडासा तळून घ्यायचा कांदा आपल्याला परतून सोनेरी रंग येईपर्यंत. त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे थोडंसं पटकन कांदा तळल्या जातो. आणि नंतर आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे, हिरवी मिरची 4-5 घेतल्या आणि मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. मी मिक्सरला फिरून घेतला आबडधोबड आणि परत त्या कांद्यात टाकलं. आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आता मी मिडियम आकाराचे 2-3 बटाटे उकडून घेतलेत, ते थंड झालेत. आता पूर्ण मी बटाटे मॅश करून घेतलेत बारीक. आणि एक उंड्याचा गोळा घेतलेला आहे. जशी मी व्हिडिओमध्ये पोळी लाटली तशी तुम्ही पण लाटून घ्या. नंतर आपण सर्व सारण केलेलं त्याच्यात भरून घेऊ आणि छानसा पराठा बनवू. हे बघा, मी मस्त तूप टाकलेलं आहे. आता पराठा टाकू त्याच्यावर आणि 2-3 सेकंद राहू द्यायचा, नंतर पलटून घ्यायचा. हे पहा कसा मस्त हळूहळू फुगायला सुरू व्हायला. हे बघा, टम्म फुगला मस्त. कशा आहात कुठून पाहता ते सांगा मैत्रिणींनो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडासा बी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. हे पहा, मी दुसरा एक पराठा बनवला आहे. त्याच्यात ढेर सारं खूप सारं हे टाकलेलं आहे, चीज आणि कोथिंबीर बी टाकली आहे. तर हे पण छान पराठा बनवून घेतला. चला तर मग तयार आहे आपला पराठा टोमॅटो सॉस बरोबर खायला. या सर्वांनी खायला. मस्त राहा, स्वस्थ राहा